परवानगी न घेता रॅली काढून आरडाओरड करून दहशत पसरवल्याप्रकरणी सराईत गुन्हेगार सूरज ठोंबरेसह 13 जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल झालाय। सूरज ठोंबरे, संकेत यादव, ओंकार कुडले, राजन काळभोर, आकाश सासवडे, शुभम पवळे, राहुल कांबळे, नील चव्हाण, शक्ती बनसोडे, दादू तात्याबा पडळकर, नरसिंह भीमा माने, प्रफुल्ल वाघमारे, ओंकार जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सूरज ठोंबरे आणि त्याच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी विरोधी कायदा नुसार कारवाई करण्यात आली आहे। ठोंबरे आणि त्याच्या साथीदारांनी रविवारी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास कारागृहाबाहेर आल्यानंतर नारायणपेठेतील मुरलीधर हॉटेल ते भिडे पूल दरम्यान विनापरवाना चारचाकी दुचाकीची रॅली काढून आरडाओरड केला, तसेच शांततेचा भंग करत दहशत पसरवली। या प्रकरणात विश्रामबाग डेक्कन पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकाने सूरज ठोंबरेसह तिघांनाही ताब्यात घेऊन त्यांची परिसरातून धिंड काढली आहे। ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशा निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे यांच्या पथकाने केली आहे।